गावाला जाऊन आलो तसं रोज थोडी ना थोडी साफसफाई सुरू असते. तर आज पण थोडीशी झालेली. बेडरूममधला बेड काढून टाकलेला कारण तो मधूनच पूर्ण तुटून गेला. त्याच्यामुळे बाहेर दिसत असेल तुम्हाला त्या फळ्या आहेत. आणि हे दोघे आमच्याबरोबर गावावरून आलेले. हे एंजलचे पप्पाचे छोटे काका आणि त्यांचा मुलगा आहे. आणि सर्व आवरून सगळ्या गोष्टी थोडी साफसफाई वगैरे झाली आणि दुपारी आम्ही निघालो एंजलचा रिझल्ट आणायला. कारण आज एंजलचा रिझल्ट पण होता आणि त्याच्यात बरोबर आम्ही टायमिंगवरती आलेलो गावी जाऊन. आणि दुपारी मिश्काला झोपवलं आणि त्याच्यानंतर निघालेलो. दुपारी फार ऊन होतं. एंजलचा रिझल्ट आल्याच्या नंतर मग संध्याकाळी मस्त पार्टी केलेली. इथे ते आदल्या दिवशी शिर्डीला गेलेले, त्याच्यामुळे मुलींना थोडेसे बँगल्स वगैरे आणलेल्या आणि प्रसाद घेऊन आलेले सर्वांसाठी. आणि आम्ही पण तिथून आलेलो गावावरून, तर तिथून पण तो प्रसाद आणलेला. सगळं एकत्र करून सगळ्यांना द्यायचा होता. 2 दिवस झालेले पण अजून काही काढलेलाच नव्हता. आणि इथे मुलींना बांगड्या ते चेक करत होते बरोबर आहे की नाही, पण मिश्काला थोड्याशा लूज झाल्या त्या, तर त्या ठेवून दिल्या साईडला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एंजल पास झाली. त्याच्यामुळे तिच्या पप्पाने तिला मस्त पिझ्झा आणला. खूप दिवसानंतर ती पिझ्झा खाते. पहिल्यांदा डेली म्हणजे असायचं 15 दिवसातनं वगैरे, 20 दिवसातनं तिला. पण आता सध्याला ना बंद केले बाहेरचं काही सर्व फूड खायला बंद केलेले. आणि हा बघा संध्याकाळी पिझ्झा आणलेला मस्त 3 डबे. चला तर मग बाय. आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो आहे. चला तर मग आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. परत भेटूया उद्या एका मस्त मिनी ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.